सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का? बाहेर पडली तर पातक घडायचा, मुलगी शाळेत गेली तर तेव्हा धर्म बुडायचा. मुलगी घराबाहेर पडली तेव्हा पातक घडायचा, मुलगी शाळेत गेली तर तेव्हा धर्म बुडायचा. फक्त तुला आणि मुलं हे विसरली असती का? फक्त तुला आणि मुलं गोडीही नाही, ज्ञान नाही, विद्या नाही, ती घेण्याची गोडीही नाही. बुद्धी असून चालत नाही, तयास मला म्हणावे का? ओळखलंस का मी सावित्री, खंडोजी नेवसे आणि लक्ष्मीबाई यांची मी कन्या. मी लहान असताना म्हणजे 9 वर्षाची असताना माझं लग्न ज्योतिबांशी झालं. तेव्हा माझं पूर्ण नाव सावित्री ज्योतिबा फुले हे झालं. तेव्हा मी व माझी ज्योतिबा या मुलींना, या स्त्रियांना शिक्षित करण्यासाठी आपले पूर्ण आयुष्य संपले. पण आजची मुलगी, आजच्या स्त्रिया शिक्षण सोडून, अभ्यास सोडून, सामाजिक कार्य सोडून ओव्हर फॅशनकडे निघाली. याचा त्रास आज मी येथे व्यक्त करते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. एरवी बोलले नसते, पण तुम्ही माझ्या विचारांचा घोटून क्रीम केलाय. नुसतं माझी देवी बनवून मला फोटोमध्येच प्रेम केलं. जमेल तेव्हा जमेल तसे आपल्या सोयीनुसार माझे कौतुक करता. खरे दुःख याचे आहे की तुम्ही फक्त मला गृहीत धरता. याचा राग आज मी तुमच्या कानावर घालते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. कुऱ्हाडीचा दांडा गोतात घालावा. सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्या, ज्या माझ्या वारसा सांगतात तेच आज बेईमान झाला. मला कुठे माहित होतं असं होईल म्हणून. मला कुठे माहित होतं एका वेगळ्या जगासाठी मी शिव्या, शाप, दगडांबरोबर शेणही सोसले. त्याची फेड म्हणून आज मी असले घाव झेलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आमच्याच मातीत आमच्याच लेकरांकडून दुजाभाव बघावा लागला. अरे, आमच्याच मातीत आमच्याच लेकरांकडून दुजाभाव बघावा लागला. माझी फोटो लावण्यासाठी सरकारी जी.आर. निघावा लागला. आपल्या सोयीचे नसले की विचारांकडेही कानाडोळा होतो. दुसऱ्यांसाठी काही करायचे म्हटले की पोटात गोळा येतो. दुसऱ्यांसाठी काही करायचे म्हटले की पोटात गोळा येतो. अरे, ज्योतिबांशिवाय सावित्री आणि सावित्रींशिवाय ज्योतिबा. अरे, ज्योतिबांशिवाय सावित्री आणि सावित्रींशिवाय ज्योतिबा. समजून घेता येणार नाही विचारांची ज्योती. एकटी नेता येणार नाही. फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांती ज्योती, सावित्री माऊली. मी 2 शब्द सांगणार आहे. स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटवली ज्ञानाची ज्योती. म्हणून तर आज जागतो अमर आहे सावित्री. सर्वप्रथम थोर समाज सुधारक शिक्षकातून भारतातील पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन. भारतीय समाजासाठी सावित्रीबाई यांचे कार्य नेहमीचे आदर्श राहिले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील नायगाव मध्ये त्यांचा जन्म झाला. कमी वयात Speak about Savitribai Phule. Savitribai Phule was the first great female teacher of India. She is born on 3rd of January 1830
1931, her father name is Khandoji Nevase Patil and mother name is Lakshmi Bai. She is married with Jyotirao Phule in 1840. Thank you. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव प्रांजली. आज मी आपणा सर्वांसमोर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी बोलणार आहे. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना माझे त्रिवार वंदन. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी रेवसकर पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. त्यांचा विवाह वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. त्या काळी स्त्रियांनी शिक्षण घेणे म्हणजे महापाप मानले जाई, पण तरीही ज्योतिबांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले. सावित्रीबाई व ज्योतिबांनी 1847 मध्ये पुणे इथे मुलींसाठी पहिली शाळा काढली. जेव्हा हे त्यांच्या क्रांतिकारी कार्याला जात होते तेव्हा लोक त्यांच्यावर शेण, दगड, चिखल फेकत होते, तरीही त्या मागे हटल्या नाही. त्यांनी गरीब, दलित, अनाथ व विधवा स्त्रियांना आधार दिले. धन्यवाद.